नमस्कार. सुसंवाद चॅनलच्या ह्या पुढच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज मागच्या वेळेला जो काही एपिसोड बघितला होता, दारूबंदी एक लढा, त्याचा पुढचा भाग आपण आज ऐकूया. तर आपण त्या हातभट्टीची दुकानं ज्यांची होती त्या दुकानदारांबरोबर एक मीटिंग केली होती आमच्या हॉस्पिटलमध्ये. तिथपर्यंतचा भाग मी तुम्हाला सांगितला. आता ह्याच्यानंतर मी आमच्या महिलांबरोबर बोलले. त्यांना म्हटलं, बाबा आपण निवडणुकीची तयारी तर करतोच आहोत, उभी बाटली आडवी बाटली, त्याच्या वेळेला पण ते सगळं व्हायला तयारी बरेच दिवस लागणार असं दिसतंय. तर तोपर्यंत आपण ह्या जे दुकानदार आहेत त्यांच्याशी बोलून जर काही तुमचं आत्ताचे प्रॉब्लेम्स कमी करता आले तर त्याचा प्रयत्न करूया, कारण त्यांची तयारी दिसते आहे. चालेल का तुम्हाला? ते म्हणले, हो बाई, तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, तुम्ही आमच्यासाठी चांगलंच करणार, आम्हाला खात्री आहे. म्हटलं मग आपण त्यांच्याबरोबर एक मीटिंग लावूया, रात्रीच्या वेळेला लावू, म्हणजे कामधंदे कुणाचेच बुडायला नकोत. तर आमची एक शाळा आहे, त्याच्या बाहेर एक देवीचं देऊळ आहे, त्याचं सभागृह आहे चांगलं. म्हटलं तिथे आपण बसूया, हरकत नाही. दिवस ठरवला आणि त्यातल्या एक 10-12 बायका ज्या होत्या ना, त्यांनी खूप आयुष्य बघितलेलं, रोज आयुष्य जगण्यामध्ये येणारे जे काही अवघड प्रसंग होते त्यातून त्या गेलेल्या. आणि त्या समाजामध्ये असं असतं ना की प्रत्येकीला प्रत्येकीची प्रत्येक गोष्ट माहिती असते. आयुष्य म्हणजे उघडं पुस्तक असतं. त्याच्यामुळे इतकं त्यांच्या साध्या सरळ आयुष्याचं ना मला कधी कधी हेवा वाटतो की इतक्या जीवाभावाच्या मंडळी असतात, कुठलीच गोष्ट त्यांनी एकमेकांपासून त्यांची गुपित नसते. म्हणून त्या बायकांनी पुढाकार घ्यायचा. त्या म्हटल्या, बाई तुम्ही बोलायला सुरुवात करा, आम्ही तुमच्याबरोबर आहोतच. म्हटलं ठीक आहे. तर याच्यानंतर तर मी त्यांची आधी परोपरीने त्यांना सांगून समजावलं. म्हटलं तुम्ही शांतपणे घ्यायला पाहिजे, समजुतीने बोलायला पाहिजे. एकदम सगळ्या जर बोलायला लागलात, त्यांच्या अंगावर गेलात, तर त्यातली कुठलाच माणूस आपली कुठलीच बाजू ऐकून घेणार नाही. आपल्याला काय त्यांच्याकडनं हवं आहे, किंवा आमच्या लहान पोरांना तुम्ही दारू देऊ नका, आमच्या नवऱ्याला उधारी बंद करा, त्यांनी पैसे दिले तर त्यांना द्या, तो विषय नाही, तरी हरकत नाही. आणि त्यांनी उधार प्यायलेल्या दारूचे पैसे मागायला आमच्या घरामध्ये तुम्ही शिरायचं नाही. आम्ही कष्ट करून कमावलेलं आमचं शेतीचं धान्य आहे, ते तुम्हाला मिळणार नाही. ह्या गोष्टी जरी त्यांच्याकडनं आपण हो म्हणून घेतल्या तरी तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होणार आहे, हे समजून घ्या. उगीच त्यांच्या अंगावर गेलात, आपले साध्य काही होणार नाही. शांत राहा, आपण मुद्द्याने बोलू आणि त्यांच्याकडनं काय असेल ती कबुली करून घेऊ. तर त्यावेळेला सगळ्या हो हो बाई तुम्ही बोला, ठीक आहे. तर आला दिवस. रात्री 9 नंतर त्या देवळामध्ये सभामंडपात माणसं सगळी दोन्ही पार्ट्यांकडची जमायला सुरुवात झाली. तर देवीचं देऊळ समोर देवीची मूर्ती, या एका बाजूला ते सगळे दारू पिणारी दारू विकणारे लोक, आणि एका बाजूला आमच्या महिला. असा संवाद सुरू झाला. तर मी त्यांच्या मागण्या ज्या काही आमच्या महिलांच्या होत्या त्यांना आधी सांगितल्या. आणि त्यांना म्हटलं, आता तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. तर त्या मंडळींनी त्यांचं जसे मला त्या दिवशी सांगितलं होतं तो सगळा विषय बोलायला सुरुवात केली की तुम्ही आमच्या पोटावर पाय आणताय, ही पहिली गोष्ट. मग जर तुम्ही आम्हाला आमचे धंदा बंद केलात तर आम्ही खाणार काय? झालं. त्या बायकांच्या आमच्या रागाचा, संतापाचा, दुःखाचा इतका उद्रेक झाला की त्यांनी उठून मुळे शिव्या घालायला सुरुवात केली. आम्ही काय दारू विकतो का? आम्ही नाही का म्हणे पोटपाणी, आमचं हातपाय चालवा, मेहनत करा, मजुरी करा, काही करा म्हणे. आमच्या घरामध्ये विष पेरताय तुम्ही आणि आम्हाला सांगताय आमचं पोट कसं भरणार? ह्या त्या सुरू जी काही त्यांची तुंबळ युद्ध सुरू झालं ना, वाघयुद्ध, की इकडे देवळामध्ये देवी आणि इकडे मी, आम्ही दोघी असहाय्यपणाने तो सगळा त्यांचं शब्दाचं तांडव बघत होतो. ह्या बायकांनी जो काही रणचंडिकेचा अवतार धारण करून शिव्या घालायला सुरुवात केली, ती मंडळी पळता भुईथोडी झाली, सगळे निघून गेले. हातात काही पडलं नाही, शून्य. बायका जाम चिडल्या होत्या. म्हणले, अहो बाई तुम्ही ह्या मंडळींना ओळखत नाही, ते काय वाटेल ते करतात. घरादारामध्ये येऊन आमचे सगळं वर्षाचं धान्य घेऊन जातात, आमच्या पोरांची वाट लावतात, आणि तुम्ही काय त्यांच्याशी बोलायला सांगता? ते काय आज बोलून कबूल करणारी गोष्ट काय उद्या ऐकणार आहेत का? अमुक ना तमुक.
म्हटलं ठीक आहे, एक प्रयत्न करून बघितला. झालं, ते पान उलटलं. मग आपण महिलांनी काही दिवसांनी मला येऊन सांगितलं की अहो बाई, आपण असं करायचं का की गावात जेवढे जेवढे म्हणून हातभट्टीचे अड्डे आहेत, जिथे बनते आणि जिथे दुकान आहेत, आम्हाला सगळ्यांची नावं माहिती आहेत, आमचेच नवरे जातात ना तिथं, तर आपण त्यांची नावं जर पोलिसांना कळवली तर पोलीस त्यांच्यावर धाडी घालतील का आणि त्यांचे धंदे बंद करतील का? म्हटलं आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. म्हणून आम्ही त्या बायकांना घेऊन पुन्हा पोलीस स्टेशनला गेले. त्यांना म्हटलं बाबा, ह्या गावामधले जे दारूभट्टीचे अड्डे आहेत ते तुम्हाला माहिती आहेत का? पोलीस म्हणले नाही बा, आम्हाला तर काही माहिती नाही. बायका म्हणले अहो आम्हाला माहिती आहे ना, आम्ही तुम्हाला जर त्यांची नावं आणि पत्ते दिले तर तुम्ही त्याच्यावर धाडी घालाल का? तर पोलिसांना म्हणजे नाही म्हणणं शक्यच नाही. ते म्हणले घालू, पण आमची एक अट आहे, तुमच्यातल्या महिला पंच म्हणून तिथे पंचनामा आम्ही जेव्हा करू त्यावेळेला हजर राहिल्या पाहिजेत. बरं म्हटलं ठीक आहे, तुम्ही तयार आहात का गं? ते म्हणले ठीक आहे, आम्ही येऊ. त्याच्यामुळे जर धंदे बंद होणार असतील तर आम्ही नक्की पोलीस स्टेशनला येऊ पंच म्हणून. तर ठीक आहे. मग पोलिसांनी एकदा एक धाड घातली, महिलांना बोलावलं, त्यांचे पंचनामे वगैरे रेग्युलर की किती दारू सापडली, किती काय सापडलं, माती दगडं काय जे असेल ते सगळं लिहून काढलं, त्यांच्या सह्या घेतल्या पंच म्हणून. तर आम्हाला परत एकदा वा खुश आम्ही. पण इथेच घात झाला. माझा पोलिसांवरचा विश्वास आहे, माझा भाबडेपणा आहे, जगातल्या चांगुलपणावरचा विश्वास असेल मला माहिती नाही, पण पोलिसांनी चोर सोडून संन्याशाला फाशी अशी परिस्थिती निर्माण केली. त्यांनी आमच्या महिलांनाच त्रास द्यायला सुरुवात केली. प्रत्येक बाई ही पोटापाण्यासाठी रोज कष्ट करायला जाणार, ती जाणार, पैसे आणणार, त्यावेळेला त्यांचं घर चालणार, पोरांच्या पोटात चार घास पडणार, ही परिस्थिती. तर पोलीस कुठल्याही वेळेला जाऊन त्यांच्या दारात उभं राहायला लागले आणि आत्ताच्या आत्ता चला तुम्हाला स्टेशनवर बोलावले साहेबांनी, दमदाटी करून घेऊन जायचे. म्हणजे त्या बाईनी कामधंदे सोडून पोलीस स्टेशनला जाऊन बसायचं. बरं, त्याला तासनतास बसवून ठेवायचं, मग आता साहेब आलेच नाही आहेत, मग कुठे ह्याला गेलेत, उद्या या, असं करून त्यांची मजुऱ्या बुडायला लागल्या, त्यांचे घर संसाराची प्रॉब्लेम्स यायला लागले. बरं, काही बायका त्याच्या आमच्या समाजामध्ये अशा होत्या ह्याच्यात जोडलेल्या की ज्यांचे नवरे दारू पित नव्हते, पण तरीसुद्धा ह्या महिलांना त्यांचे नात्यातल्या बायका चारी बाजूला दिसत होत्या किती पिडल्या आहेत, गांजल्या आहेत ते. त्याच्यामुळे त्या चांगल्या मनाने काहीतरी मदत व्हायला पाहिजे म्हणून ह्या चळवळीमध्ये आल्या होत्या. तर त्यांना त्यांचे नवरे ओरडायला लागले, हे काय, मी तर पित नाही ना, मग तू कशाला रोज उठून पोलीस आपल्या दाराशी आणतेस? लोकांना, गावाला सगळ्यांना वाटेल हाच दारू पिऊन तुला मारतो का काय, म्हणून पोलीस येत आहेत. असलं काही जमायचं नाही. तुला असलं काही प्रकार करायचं असेल तर मीच दारू प्यायला जातो. संपलं. म्हणजे तर काय करायचं हो. तर अशा ज्या काही त्यांनी पोलिसांनी धाडी घालून यांना पंच म्हणून ज्या वेळेला सह्या घेतल्या होत्या त्याच्या केसेसच्या कोर्टात उभ्या राहिल्या. बरं, कोर्टाची पायरी काही, कोर्ट कसं असतं, काळं का गोरं, ते बायकांनी बिचाऱ्याने कधी बघितलेलं नाही, सगळ्या अंगठेवाल्या बायका. तर त्यांना पोलिसांनी सांगितलं की उद्या सकाळी 11 वाजता कोर्टामध्ये हजर राहायचं. आले सगळ्या माझ्याकडे की अहो बाई आता काय करायचं. म्हटलं काय करायचं काय, आता मीच घेतलं आहे अंगावर, चला तुम्हाला गाडीत घालते आणि आम्ही आमची सगळ्यांची त्या बायकांची वरात आमची कोर्टात. तर त्यांना साक्षीला बोलावलं, तिथे उभं केलं, ज्या कोणी पंच होता झालेल्या त्यांच्या, बाबा तू अमुकच ना, तू हे बघितलं का, ते बघितलं का, हे का, तू सही केली का? हो. तर त्या जजनी एक प्रश्न विचारला साहेबांनी की हा माल पोलिसांनी जेव्हा गोळा केला त्यावेळेला तुम्ही होतात का? हा कुठनं आणला हे तुम्हाला माहिती आहे का? त्या माणसाच्या घरामध्ये, दुकानामध्ये जिथनं कुठनं आणला तेव्हा तुम्ही होतात का तिथे? ते म्हणले नाही बा. मग तुम्ही कधी बघितलात? नाही, आम्हाला पोलीस स्टेशनला बोलावलं आणि आमच्या सह्या घेतल्या, त्यावेळेला तिथे हे सगळं मांडलेलं होतं. संपलं. हा पुरावा ग्राह्यच नाही मुळी, कारण ह्याच्यावरनं त्याच माणसाने हे बनवलं आहे किंवा त्याच्याच घरात सापडलं हे सिद्ध करणारा काही पुरावाच नाही ना. त्याच्यामुळे शेवटी पुराव्याअभावी सगळ्यांची सुटका आणि आमच्या बायका बिचाऱ्या मान खाली घालून परत. तर हा असा गोंधळ सगळा ह्या पोलिसांकडनं घातला गेला. गावातली सगळी लोकं आमची वैरी झाली आणि आम्हाला
उघड उघड धमक्यांचे फोन आणि येऊन प्रत्यक्ष तुमचं बाई आता हॉस्पिटल कसं चालू राहतं तेच आम्ही बघतो. तुम्हाला हे नसते धंदे कुणी सांगितलेत करायला. अशा अर्थाचं आम्हाला सतत धमक्या यायला लागल्या, मला आणि माझ्या पतींना जे डॉक्टर आहेत त्यांना. त्याच्यामुळे आमच्या घरातली पण मनःशांती सगळी काय करणार ना, कारण डॉक्टर हा अतिशय एक सॉफ्ट टार्गेट असतो. आपण कितीही आपल्या मनाने योग्य त्या गोष्टी करत असलो पेशंटसाठी तरी त्याचा आउटकम काय आहे, काय होणार हे आपण सांगू शकत नाही. आणि अशा वेळेला जर एखाद्या पेशंटचं काही झालं बरं वाईट तर डॉक्टरला मुळी काही सगळा समाज त्याच्या विरुद्धच उभा असतो, हे आपण रोज बघतो. धन्यवाद. तुम्हाला आत्तापर्यंतचा हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आणि पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये याच्या पुढची गोष्ट घेऊन मी नक्की येईन. थँक्यू.